जोडा इथं जोडा जोडा। आज दिनांक 2 मे 2025 रोजी लोकनेते सुंदरराव सोळंके सहकारी साखर कारखाना लिमिटेड तेलगाव तालुका धारूर जिल्हा बीड या कारखान्यात दुपारी साधारणतः 12-12:15 वाजेच्या दरम्यान अतिउष्णतेमुळे आमच्या बगॅस सिस्टीमला आग लागण्याचे निदर्शनात आले। आम्ही सगळे कामगारांना बोलवून लागलीच आमची अग्निशमन गाडीस आम्ही पाचारण केले। परत आमची जी फायर फायटिंग सिस्टीम होती ती कार्यान्वित नेहमी ठेवतो आम्ही, कारण बगॅस आणि अतिउष्णता असल्यामुळे बगॅस आणि आमच्या ज्या गाठी आहेत त्यांना आम्ही नेहमी दररोज 2 वेळेस सकाळी 10 वाजता आणि दुपारी 4 वाजता आम्ही पाणी मारत असतो। त्यामुळे ती सिस्टीम आमची कार्यान्वित नेहमी असते। आणि जसं आम्ही गाडी पाचारण केली तर आमच्या फायर फायटिंग सिस्टीमने आमच्या कर्मचारी वर्ग सगळे धावून आले आणि लागलीच आम्ही आज आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला। त्या आगीने रुद्र स्वरूप धारण केल्यामुळे आम्ही वडवणी, धारूर आणि माजलगाव या तिन्ही ठिकाणच्या फायर फायटिंग गाड्या आम्ही तात्काळ बोलवल्या। या सदर गाड्या, तिन्ही गाड्या आणि आमची कारखान्याची गाडी आणि आमची फायर फायटिंग सिस्टीम याच्याने अतोनात प्रयत्नाने आम्ही जवळजवळ 1 तासात आम्ही ती आग आटोक्यात आणलेली। पण या आगीत आमचे जे बेल्ट कन्व्हर्ट सिस्टीम आहे म्हणजे BC3, BC4, BC8 याचे आयडलर, याचे रबर बेल्ट्स, परत तुमच्या ज्या केबली गेलेल्या होत्या तसं ट्रॅश कटर होतं आमचं, त्याच्या मोटरीने ज्या केबली गेलेल्या म्हणजे बेल्ट कन्व्हर्ट सिस्टीमला ज्या मोटरी इलेक्ट्रिक मोटरीने ज्या केबली गेलेल्या, ज्या कंट्रोल केबल गेलेल्या यांचं अतोनात म्हणजे सगळ्या जळून खाक झाल्या। आणि जवळजवळ या घटनेत 100 टन बगॅस सुद्धा आमचा 100 ते 150 टन बगॅस सुद्धा आमचा जळाला। आणि या सगळा अंदाज आम्ही काढला तर जवळपास 50 लाखाचं आमचं नुकसान झालेलं आढळून आलेलं आहे। त्या ठिकाणी काही कर्मचारी होते का किंवा कामगार होते का जेणेकरून त्या कोणाला काही दुखापत वगैरे झाली? नाही, दुखापत नाही झाली, पण आम्ही जी आमची जे रोजचे तुम्हाला सांगितलं ना, रोज सकाळी 10 ते 10 वाजता आणि दुपारून 4 वाजता आम्ही फायर फायटिंग सिस्टीम साठी आमचे कर्मचारी तिथे नियुक्त केलेले असतात। 2-3 कर्मचारी असतात प्रत्येक शिफ्टला, 2-2, 3-3 असतात आमचे फायर फायटिंग सिस्टीमला। आणि दररोज आम्ही त्या पद्धतीने करतो। जसे आग लागल्याचं निदर्शनात आलं तर लगेच आम्ही कारखान्याचा सायरन वाजवला आणि सगळे कर्मचारी 5 ते 10 मिनिटात जवळजवळ लवकरात लवकर तिथे जमा झाले। सगळे पाईपलाईन वगैरे म्हणजे फायर फायटिंगचे यंत्रणा सज्ज करून लागलीच आम्ही आग विझवण्याचा प्रयत्न केला। आम्ही या सिस्टीमला जवळजवळ आम्ही दरवर्षी कारखान्याने बगॅस असू दे, साखरचं गोडाऊन असू दे, जे आमचे मशिनरी असतील कारखान्यातली मशिनरी, याच्यासाठी आम्ही इन्शुरन्स कंपनीकडून, युनायटेड इन्शुरन्स कंपनीकडून दरवर्षी प्रीमियम घेत असतो। आणि हा प्रीमियम आम्ही आता इन्शुरन्स कंपनीकडून, युनायटेड इन्शुरन्स कंपनीकडे क्लेम करणार आहोत।